नमस्कार मित्रांनो, उद्याचं निफ्टी बँक निफ्टीचं अनालिसिस डिस्कस करूया. इम्पॉर्टंट लेवल कोणते राहू शकतात 15 मार्चसाठी. निफ्टीने आज इम्पॉर्टंट सपोर्टपासून पुलबॅक घेतलाय. 21,900 इम्पॉर्टंट सपोर्ट था. कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं 21,900 इम्पॉर्टंट सपोर्टचं काम करू शकतो. एक्झॅक्टली तिथून पुलबॅक आलं. आता तुम्ही निफ्टीचं चार्ट बघू शकता की त्या चार्टमध्ये दिसत असेल की 21,900 इम्पॉर्टंट सपोर्ट आहे आणि जिथून रिजेक्शन घेतलं आहे 22,200 हे इम्पॉर्टंट रेजिस्टन्सचं काम करणार आहे. जोपर्यंत ह्या रेंजमध्ये आहे तोपर्यंत तुम्ही त्या रेंजला मार्क करून ट्रेड करू शकता. हे रेंज ब्रेक होते, 22,200 ब्रेक होते तर मग अपर लेवलला जाऊ शकतो. बट इन केस 21,900 ब्रेक करतोय मग अजून लोअर लेवलला तो ट्रेड करू शकतो. आता बँक निफ्टीसाठी 46,600 हे इम्पॉर्टंट झोन होतं. बँक निफ्टीने तिथून पुलबॅक घेतलाय तर तो एक इम्पॉर्टंट सपोर्टचं काम करणार आहे आणि 47,200 हे एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्सचं काम करणार आहे. त्याच्यासाठी जर का हे लेवल ब्रेक होतं तर मग इथून अजून अप किंवा डाऊन जाऊ शकतात. बट तोपर्यंत त्या रेंजला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग ट्रेड करायचं. थँक्यू सो मच.